तर मंडळी समोर बघताय पहिल्याच सुरुवातीला भव्य चिंतामणीची अशी मूर्ती काय सुंदर आहे. दगडूशेठ हलवाई मूर्ती आणि काय मूर्ती आहे. अंगावर बोलताय अंगा खांद्यावर पूर्ण तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीवर अशा वेगळ्या बघताय या टाईपच्या किंवा अशा समोर डिझाईन असे म्हणजे या ऑलरेडी भरपूर मूर्ती बुकिंग झाल्या आहेत. कारण ती मूर्ती बघताय इकडं बघूनच तुम्हाला समजेल की मूर्ती कुठली मूर्ती आहे म्हणजे कुठल्या मंडळाची मूर्ती अशी असतं. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी दरवर्षी मी भाईच्याकडं स्वप्नीच्याकडं म्हणजेच प्रणव आर्ट्समध्ये दरवर्षी येतं. प्रणव आर्ट्सच्या ज्या मूर्ती असतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतं. एकदम अप्रतिम अशा मूर्त्या, अप्रतिम बोलल्यानंतर एकदम सुंदर सुबक अशा गणेश मूर्ती असतात. यंदा मी भरपूर लवकर आले तर तुम्हाला बुकिंग करायसाठी मी आज मूर्ती दाखवणार आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर खाली असणार आहे त्याला पाठवू शकता आणि चौकशी करू शकता. तुम्हाला मूर्तीबद्दल माहिती, मूर्तीबद्दल किंमत सगळ्या गोष्टी भेटतील. आणि सांगतो तुम्हाला माहिती आहे इथं तडजोड नाही आहे, कारण मूर्ती तुम्हाला तेवढ्या भारी भेटतात त्याच्यामुळे तडजोड नसतं. मूर्ती या बघा आणि या मस्त आजच्या एवढीचा आनंद घ्या. तुम्हाला भारी भारी सगळ्या मूर्ती मी दाखवण्याचा प्रयत्न करते. चला मी तुम्हाला दाखवते मूर्ती. भाई असणार आहे सोबत आपला भाई नेहमीप्रमाणे. भाई काय बोलतं, काय चाललंय, काय पुराणी काय केला थोडासा वाटा लावला असेल. वाट लागली होती थोडं आणि पण आत्म शिरला होता. काही मूर्त्या पण घेतल्या बहुतेक जणांचं वाटतं काका लॉस झालेलं आहे या पुरामध्ये. सगळं बोललेलं आहे काय सर्व 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 नुकसान तर आहे बघ. दरवर्षी यांचं नुकसान 100% होते आणि दरवर्षी पूर आहे. पूर आहेच ना. दरवर्षी शेवटी त्याचे पुढं ते बघ ते आपल्या हातात थोडीच आहे नाही आहे. भरपूर लोकांचं नुकसान पण झाला कारण या गोष्टीकडे म्हणजे ते त्यांची खबरदारी असते पण शेवटी त्याच्या पुढं कोणच नाही निसर्गापुढं. तर चला आपण मूर्ती बघूया. पहिले सुरुवातच करू आपण चिंतामणीची मूर्ती बघून आणि जबरदस्त मूर्ती बघते. मूर्ती बघताय म्हणजे चिंतामणीची मूर्ती आणि कसली भव्य मूर्ती चिंतामणीची दिसते ना तुम्हाला. दरवाजा आल्यानंतर इंटरनंतर पहिल्या समोर मूर्ती बघा एकदम भव्य मूर्ती आहे बघा. तर समोर मूर्ती बघताय मंडळी दगडूशेठ हलवाई मूर्ती आणि काय मूर्ती आहे, काय मूर्ती सजवलेली आहे. जशी तुम्हाला मूर्ती बघायला भेटते तशीच्या तशी मूर्ती एकदम इथं बघायला भेटते बघा. जबरदस्त एकदम भारी आणि त्याची सजवलेली बघा कशी एकदम भारी सजवली आहे, जशी तशी सजवलेली आहे. रेखीव आणि सुबक मूर्ती म्हणून तर फेमस आहे ना, म्हणून तर प्रणव आर्ट्स फेमस आहे. कशासाठी? या अशा मूर्तींसाठी. तर म्हणजे आता तुम्ही मूर्ती तर बघताय, आपण मूर्ती सगळ्या बघणार म्हणजे सर्व जेवढं पॉसिबल होईल तेवढं मला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सोपे सांगतो म्हणजे आपल्याकडं किती मोठ्या परत मूर्ती किती लहान परत मूर्ती भेटू शकतात आणि ते आपण कशा बुक करू शकतो. जसं पाहिजे पेंटिंग तर पेंटिंग आणि जर सजावट म्हणजे एखाद्याने जर एखादा फोटो दाखवून सजावट सांगितली तर तशी बनवू शकते बनवू शकते ना. आणि ते तुम्हाला जर बुकिंग करायचं तर काय ऑप्शन आहे म्हणजे फोनवर तर बुकिंग तुम्ही ऑनलाईन आपला व्हॉट्सअपमध्ये नंबर असेल ते ऑनलाईन बुकिंग तुम्ही करू शकता. ओके म्हणजे तुम्ही आता आपले या मूर्ती मी जे दाखवणार त्याच्यामधून स्क्रीनशॉट टाकून मग तुम्ही मूर्ती यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता. चला आता आपण बघूया मूर्ती. कारण मूर्ती इथून आता बघताय तुम्ही काय मूर्ती भारी भारी मूर्ती दिसते. मूर्ती करून आपण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा मूर्तीचा आनंद घ्या. सुरत एकदम जबरदस्त मूर्ती बघताय. मूर्तींच्या तुम्ही आखणी बघताय, मूर्तींचा रेखीवपणा बघताय आणि ते सजवलेल्या कशा आहेत त्या बघा. म्हणजे तुम्हाला काहीतरी म्हणजे मूर्तींच्या मुकुटबिकुटमध्ये किंवा अंगावर तुम्हाला काहीतरी डिझाईन दिसत असेल म्हणजे जबरदस्त एकदम डिझाईन आहे. अशा पद्धतीच्या डिझाईन म्हणजे मुकुटवर बोला किंवा अंगावर बोलताय अंगा खांद्यावर पूर्ण तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीवर अशा वेगळ्या बघताय या टाईपच्या किंवा अशा समोर डिझाईन हातावर अशा डिझाईन अशा प्रत्येक मूर्तीमध्ये केलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे काहीतरी हा नवीन एकदम नवीन गोष्टी बघायला मिळतात. तर मंडळी समोर तुम्हाला मूर्ती दिसते आणि या मूर्तीची खासियत म्हणजे या ऑलरेडी भरपूर मूर्ती
बुकिंग झाले आहेत, कारण ती मूर्ती बघताय मोरावरची मूर्ती आहे, जबरदस्त एकदम सजवलेली आणि जशी तुम्हाला जशीच्या तशी तुम्हाला अशीच्या अशी सजवून मिळेल. फक्त 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता, त्याच्यानंतर बुकिंग भेटणार नाही. पहिलीच अगोदरच तुम्हाला सांगतोय 15 ऑगस्टच्या नंतर बुकिंग भेटणार नाही, कारण ऑलरेडी मूर्ती भरपूर बुकिंग झाल्यात. बघताय बालाजीच्या रूपामध्ये असलेली ती मूर्ती आहे आणि बाजूला एक म्हणजे 2 मूर्ती एकदम जबरदस्त. आणि मी तुम्हाला नेहमी का सांगतो, त्यांची म्हणजे प्रणव आर्ट्सची आहे ना सजवण्याची पद्धत बघताय तुम्ही एकदम भारी. आणि त्यांच्या ज्या या वर्षीच्या ज्या डिझाईनी तुम्हाला बघायला भेटतात ना, म्हणजे त्यांच्याकडे हार वगैरे बोला किंवा हाताची कडी एकदम भारी बनवली, एकदम वेगळी पद्धत आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलं तर जास्त भारी रेखीवपणा दिसतो. किती म्हणजे तुम्हाला ना प्रणव आर्ट्समधल्या किती पण मूर्ती बघा तुम्ही, तुमचं मनच नाही भरणार. अजून बघू, अजून वेगळी अशा वेगवेगळ्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटतील ना. एक नवीन काहीतरी डिझाईन, नवीन वेगळ्या मूर्ती आणि एकदम आकर्षक सुबक अशा मूर्ती. या मूर्तीकडे जर बघताय तुम्ही तर या मूर्तीकडे बघूनच तुम्हाला समजेल की ही मूर्ती कुठली मूर्ती आहे, म्हणजे कुठल्या मंडळाची मूर्ती अशी असते. पूर्ण मूर्ती बघा आणि लगेच फटाफट कमेंट करून सांगा की ही मूर्ती कुठल्या मंडळाची असेल. आता या आपण ज्या मूर्ती बघितल्या ना एकदम भारी मूर्ती, त्या सगळ्या 4 फुटाच्या मूर्ती होत्या. 4 फुटामध्ये बुकिंग करायचं असेल तर या सगळ्या मूर्ती होत्या. आणि आता आपण बघणार आहेत 2.5 फूट ना, 2.5 फूट 3 फूट आता त्या मूर्ती बघू. तर बघताय मंडळी या 3 फुटाच्या मूर्ती आहेत. 3 फुटामध्ये सुद्धा तुम्ही अशा मूर्ती बुकिंग करू शकता. आणि इथं कसं आहे म्हणजे प्रणव आर्ट्समध्ये तुम्हाला एक सिंपल गोष्ट असतं की तुम्हाला डिझायनिंगचे म्हणजे डिझाईन केलेल्या मूर्ती बोला, सजवलेल्या मूर्ती बोला, त्या कुठल्याही तुम्ही साईजमध्ये घ्या, तुम्हाला यामध्ये कुठंच कमी येणार नाही. तुम्हाला सगळीकडे एकदम व्यवस्थितच भेटतील सगळ्या साईजच्यामध्ये. तुम्ही मूर्ती बघताय त्याच्यामधली मूर्ती पाहिजे असेल, कुठली इन्क्वायरी करायची असेल त्या मूर्तीबद्दल तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि चौकशी करू शकता. काही या मूर्तीची किंमत बोला, ती मूर्ती सजवून कशी मिळणार आहे त्याची चौकशी करू शकता. भरपूर डिझाईन्स तुम्हाला बघायला म्हणजे मूर्ती बघताय वेगवेगळ्या टाईपच्या भरपूरच जास्त मूर्ती बघायला भेटतात. 1-2 असा प्रकार नसतं, भरपूर वेगवेगळे डिझाईन. म्हणजे तुम्ही जेव्हा मूर्ती बघत राहाल ना इथे येऊन तर तुम्हाला वाटेल का म्हणजे तुम्हाला प्रत्येक मूर्ती आवडेल, तुम्ही प्रत्येक मूर्तीच्या प्रेमात पडलं पाहिजे. अशा सगळ्या मूर्ती सजवल्या असतात आणि एवढं येतो. यंदाची तुम्हाला प्रत्येक मूर्तीच्या मुकुटाची किंवा दागिन्यांची डिझाईन एक वेगळी डिझाईन आहे, ती वेगळी डिझाईन बनवलेली आहे. बघा ही मूर्ती बघताय तुम्ही, या मूर्तीमध्ये आपण 4 फुटामध्ये सुद्धा ही मूर्ती तुम्हाला अवेलेबल आहे आणि 3 फुटामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. भारी मूर्ती एकदम जबरदस्त. स्वामींच्या वगैरे मूर्ती आणि इकडे साईडलाच बघताय तुम्ही अघोरी गे अघोरी. तर मंडळी बघताय 2.5 फुटामधली दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. काय वाटतंय, काय सजवले, शेट मूर्ती, शेट अंगावरच्या दागिन्यांवर पण ओळखला तुम्ही की शेट मूर्ती आहे. दगडूशेठ जबरदस्त आहे. काय वाटतंय भाई. सगळ्या मूर्तीमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळा पण दिसेल, वेगळी मूर्ती दिसेल, वेगळ्या रूपामधली मूर्ती दिसेल. ती सेम टू सेम भेटू शकते. जरी बुकिंग झाली असले तर तशा तुम्हाला सेम मूर्ती भेटते. मंडळी बघतायत 2-2.5 फुटामध्ये तुम्हाला लालबागचा राजा बघायला मिळतोय. लगेच मूर्ती बघून तुम्हाला समजेल काय कशी आणि एकदम हुबेहूब प्रत्येक साईजमध्ये मी तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्या साईजमध्ये मूर्ती पाहिजे ना त्या साईजमधली मूर्ती तुम्हाला भेटू शकते. म्हणजे 2.5, 3, 4 अशी 1% तुम्हाला मूर्ती भेटतात. टिटूवाला गणपती बघताय 2.5 फुटामध्ये बघा कशी सजवलेली आहे आणि वेगळी त्रिशूलवाली मूर्ती आहे. तुम्हाला नुसताच बोलत नाही का तुम्ही मूर्तीच्या प्रेमात पडले, कारण मूर्ती बघा काय भारी मूर्ती आहे, जबरदस्त खतरनाक आहे. का सरकार का बोलतो का तुम्ही मूर्ती बघल्यानंतर मूर्तींच्या प्रेमात पडाल, कारण तशा मूर्तीच आहेत त्या. सगळ्या मूर्ती बघा, सगळ्या मूर्तींची तुम्ही आखणी बघू शकता, सगळ्या मूर्तींची तुम्ही सजावट बघू शकताय. डिझाईन वेगवेगळे असतात.
छत्रपतींच्या म्हणजे जसं आपल्या महाराजांच्या स्टाईलची ती मूर्ती आहे तशा पद्धतीने बनवलेली आहे. बाकीच्या 2 मूर्ती पण बघताय तुम्ही काय काही सजावट आहे आणि काय सुंदर मूर्ती आहे. ऑलरेडी बुकिंग झालेल्या काही मूर्ती आहेत. चला बघताय आता आपण ज्या बघणार आहेत ना त्या सगळ्या 2 फुटाच्या मूर्ती. 2 फुटाच्या मूर्तीमध्ये कसं आहे माहिती आहे का, घरगुती मूर्ती ज्या असतात ना आपल्या नॉर्मली ज्यांच्या 1.5 दिवस 2.5 दिवस गणपती असतात त्याच्या नॉर्मली मूर्ती 2 फुटाच्या मूर्ती असतात, 1 फुटाच्या मूर्ती. आणि तुम्हाला या इथून बघू शकता तुम्ही, तुम्हाला स्क्रीनशॉट करून तुम्हाला पाठवता येतील. काय भारी भारी मूर्ती आहे, एकदम जबरदस्त मूर्ती आहे. मूर्ती बघताय आणि कुठलीही मूर्ती तुम्ही बुकिंग करू शकता. ऑगस्ट 15 बसणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही कुठलीही मूर्ती बुकिंग करू शकता. त्याच्यानंतर ठरवू नाही शकता. त्याच्यानंतर डायरेक्ट बुकिंग बंद होतं. वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्त्या वेगवेगळ्या सजवल्या आहेत. 2 फुटामधल्या या सगळ्या मूर्ती बघताय आपण. 2 फुटामधल्या मूर्तींची जी बघताय ती कारागिरांची कमाल तुम्हाला मूर्तीमध्ये बघायला भेटते. या मूर्ती बघताय म्हणजे बाळ गणेशाच्या मूर्ती ज्या एकदम मस्त व्यवस्थित बाळरूपामध्ये सजवलेल्या ज्या मूर्ती असतात तशा पण काही मूर्ती आहेत. म्हणजे तुमच्या काहीकांच्या बघताय ना आपल्या लहान मुलांना काही मूर्ती आवडतात. सुंदर. आणि ती शेवटची मूर्ती बघताय ना इकडं बाल गणेश ही जबरदस्त मूर्ती आहे. मला 100% गॅरंटी आहे ही मूर्ती बुकिंग होणार आहे भरपूर. तर मंडळी ही दगडूशेठची तुम्ही मूर्ती बघू शकता 2 फुटामध्ये आणि जरा वेगळ्या पद्धतीने सजवलेली आहे. एकदम भारी मूर्ती आहे म्हणजे. आणि ही जी मधली मूर्ती बघताय ना तुम्ही या मूर्तीमध्ये 3ही साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आणि ही मस्त फेटा बांधून सजवलेली मूर्ती आहे. कशी वाटते कडक एकदम. मंडळी बघताय मस्त बाळ गणेशाच्या रूपामध्ये या ज्या मूर्ती आहेत एकदम भारी जबरदस्त मूर्ती आहेत. बाळकृष्णाच्या रूपामध्ये बघताय मस्त बाळ गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. पूर्ण जवळजवळ तुम्हाला मी सगळ्या मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रणव आर्ट्समध्ये जवळजवळ सगळ्या मूर्ती आहेत. तुम्ही कुठलीही डिझाईन याच्यामधली बुक करू शकता. मंडळी विठ्ठू माऊलीच्या रूपामधली आपली मूर्ती बघताय. बाप्पाची मूर्ती काय सुंदर बनवलेली आहे. काय तुरबा वा कडक एकदम भारी मूर्ती बनवलेली आहे. तर मंडळी या सगळ्या तुम्ही मूर्ती बघितल्या असेल म्हणजे जवळजवळ तुम्हाला सगळ्या साईजमधल्या सगळ्या मूर्ती सगळ्या डिझाईनच्या मूर्ती सगळ्या दाखवल्या. सगळ्या मूर्त्यामधल्या तुम्ही कुठलीही मूर्ती आपल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घेऊन बाईला पाठवू शकता. तुम्हाला खाली डिटेल्स असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स असेल, ॲड्रेस असेल, त्याचं लोकेशन असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, कोणालाही व्हॉट्सअपला ती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता. तशा पद्धतीने मूर्ती तुम्हाला होऊन भेटेल. त्याची इन्क्वायरी करू शकता तुम्ही. मी रेट्स का सांगितले नाही कारण इथं भरपूर वेगवेगळ्या टाईपमध्ये मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीचे रेट्स वेगवेगळे आहेत. ते मी म्हणून तुम्हाला सांगितलेले. म्हणून तुम्ही चौकशी करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. बाई आहे स्वप्नील आहे, स्वप्नीला चौकशी करू शकता. खाली नंबर आहे त्यांना तुम्ही चौकशी करू शकता. तर बाई मी काय म्हणतो या मूर्ती सगळ्या अवेलेबल आहेत ना आपल्याकडे भेटू शकतात सगळ्या. लास्ट 15 ऑगस्टपर्यंत आपली बुकिंग चालू म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही कुठलीही मूर्ती तुम्ही बुक करू शकता. लवकरात लवकर बुक करा कारण नंतर मग जेवढा लेट तुम्ही व्हाल तेवढं मूर्ती तुम्हाला मिळणं मुश्किल होतं. कारण शेवटी मार्केटमध्ये त्या मूर्ती पण अवेलेबल असायला पाहिजे. ते काय तुम्हाला डिझाईन करून कशी देतील जशी तुम्ही सांगाल तशी डिझाईन करून देतील, असेंबल करून देतील मूर्ती. तर चला तुम्हाला या ओव्हरऑल मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कशा वाटत मूर्ती तर 1 नंबर आहे म्हणजे एकदम भारी. तर बरोबर त्याची आखणी बघा तुम्ही, आखणी बघू शकता, त्याची सजावट बघू शकता, त्या तुम्ही मूर्ती बघू शकता, वेगवेगळ्या डिझाईन बघू शकता, वेगवेगळ्या टाईपच्या मूर्ती बघू शकता, वेगवेगळ््या आकारामध्ये मूर्ती, वेगवेगळ्या रूपामध्ये मूर्ती, प्रत्येक गोष्टीच्या तुम्हाला मूर्ती इथं बघायला भेटतात. प्रणव आर्ट्समध्ये तुम्ही या तुम्हाला नक्कीच तुमची आवडीची मूर्ती तुम्हाला 100% भेटेल. तर चला आम्ही पण निघतो आता. तुम्हाला जर पूर्ण काही इन्क्वायरी करायचं तर पूर्ण डिटेल्स आहेच खाली. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ आपल्या रिलेटिव्ह लोकांमध्ये पण पाठवा कारण त्यांना पण त्यांची पण मदत होईल मूर्ती शोधण्यात. चला बाय बाय.